केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला सामाजिक चेहरा असून समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांचा अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे। चाकरमानी नागरिकांपासून नवउद्योजक आणि गरीब महिला, युवक आणि शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळाला असून देशाची विकसित भारताकडे वाटचाल सुरू झाली आहे, असं प्रतिपादन आमदार निरंजन डावखरे यांनी आज पत्रकार परिषदेत केलं। भारतीय जनता पार्टीच्या वतीने यंदा केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती देऊन चर्चा करण्यासाठी ठाणे विभागीय कार्यालयात प्रबुद्ध संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। या संमेलनानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डावखरे यांनी अर्थसंकल्पाविषयी माहिती दिली। यावेळेस भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष श्री संजय केळकर, माजी नगरसेवक संदीप लेले, उपाध्यक्ष सागर भदे, सरचिटणीस सचिन पाटील आदी उपस्थित होते। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम यांच्याकडनं बजेट मांडला गेला आणि बजेट मांडल्यानंतर महाविकास आघाडीचे खासदार यांनी एक फेक नरेटिव्ह टाकण्याचा प्रयत्न केला की याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी काही नाही। त्याचा स्पष्टीकरण हे केंद्रीय मंत्र्यांकडनंही आलेलं आहे, त्याचबरोबर आमचे केंद्रीय नेत्यांकडनंही आलेलं आहे, राज्यांच्या नेत्यांकडनं आलेला आहे आणि त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने प्रत्येक ठिकाणी अशा परिषदा, असे संवाद हे सुरू असताना त्याच्यामध्ये ज्यावेळेस राज्यांच्या नेत्यांचं मांडणी झालेली आहे, त्याचबरोबर आता जिल्हानिहाय आणि त्याच्यानंतर मंडळनिहाय या संदर्भातली भूमिका ही मांडण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice.